हे गाईस, तर डीमन स्लेयर ही मानवी संघटना ज्या राक्षसांविरोधात लढत आहे ते राक्षस कधी काळी सामान्य माणसं होती, पण राक्षसांचा राजा मुझान किबुत्सुजी याने काही सामान्य लोकांना स्वतःचे रक्त देऊन राक्षस बनवले आहे आणि आता त्या राक्षसांकडे असामान्य अशी शक्ती आहे. त्या शक्तीला ब्लड डिमन आर्ट असे म्हणतात. ही शक्ती असलेल्या राक्षसांना मारणे खूप कठीण काम आहे, कारण त्यांच्याकडे अफाट शारीरिक बळ, जादुई कला आणि हिलिंग पॉवर त्यांच्याकडे असते. तर या राक्षसांना मारणे खूप अवघड तर आहे, पण अशक्य नाही. त्यांच्यात देखील काही वीकनेस आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाशामुळे राक्षसांचा जागीच मृत्यू होतो, परंतु त्याचबरोबर निचिरीन धातूपासून बनलेल्या हत्याराने देखील हे राक्षस मारले जाऊ शकतात. निचिरीन धातूपासून बनलेल्या हत्यारांचा वापर करून डीमन स्लेयर मधील योद्ध्यांच्या लढण्याच्या विविध पारंपरिक शैली आहेत, ज्यांना ब्रीदिंग टेक्निक्स असे म्हणतात. निसर्गाशी निगडीत असणाऱ्या या ब्रीदिंग टेक्निक्स मध्ये वॉटर ब्रीदिंग म्हणजेच पाण्याची शक्ती, फ्लेम ब्रीदिंग म्हणजेच ज्वाला किंवा आगीची शक्ती, साऊंड ब्रीदिंग म्हणजेच आवाजाची शक्ती, थंडर ब्रीदिंग म्हणजेच विजेची शक्ती, बीस्ट ब्रीदिंग म्हणजेच जनावराची शक्ती, मिस्ट ब्रीदिंग धुक्याची शक्ती, लव ब्रीदिंग प्रेमाची शक्ती, इन्सेक्ट ब्रीदिंग म्हणजेच कीटकाची शक्ती, सर्पंट ब्रीदिंग म्हणजे सापाची शक्ती, स्टोन ब्रीदिंग म्हणजेच दगड किंवा भूमीची शक्ती, अशा विविध ब्रीदिंग स्टाईलचा वापर ते करतात. स्टोन ब्रीदिंग टेक्निक डीमन स्लेयरच्या चालू काळातील सर्वात पॉवरफुल ब्रीदिंग स्टाईल मानली जाते. परंतु याहून पॉवरफुल आणखी दोन ब्रीदिंग स्टाईल आहेत. त्यातील सर्वात पहिली म्हणजे मून ब्रीदिंग म्हणजेच चंद्राची शक्ती आणि त्याहून पॉवरफुल आहे सन ब्रीदिंग म्हणजेच सूर्याची शक्ती. सन ब्रीदिंग ही सर्वात प्रथम जन्माला आलेली ब्रीदिंग टेक्निक आहे. असे म्हणतात की सन ब्रीदिंग स्टाईल मुळेच बाकीच्या ब्रीदिंग स्टाईलचा उगम झाला आहे. बाकी डीमन स्लेयरच्या दुनियेमध्ये विस्टोरिया नावाचे एक फुल आढळते. या फुलापासून बनवलेल्या विषामुळे देखील राक्षस मारले जाऊ शकतात. तर अशा विविध गोष्टींचा वापर करून डीमन स्लेयर संघटनेतील योद्धे राक्षसांशी सामना करतात. एनिवेज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.